भारताचे भूतपूर्व पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद देहावसानाची वार्ता कळाली आणि मन उदास झालं, खिन्न झालं, दुःखी झालं. त्यांचं कार्यकर्तृत्व स्मरण आठवू लागलं. 1991ला नरसिंहराव पंतप्रधान असताना देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट, परकीय चलन निम्न स्तरावर, देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पत ही निम्न स्तरावर, अशा वेळी अर्थतज्ञ असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून भारताला त्यावेळी त्या संकटातून बाहेर काढलं. नरसिंहरावने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यावेळेला जी पायाभरणी झाली, पॉलिसी रिफॉर्ममध्ये धोरणात्मक बदल सुरू झाले, उदारीकरणाची प्रक्रिया, जागतिकीकरणाची प्रक्रिया, डिसइन्व्हेस्टमेंटची प्रक्रिया ही जी प्रारंभ झाला आणि नंतर पुढे ते पंतप्रधान, एक अर्थतज्ञ, एक इकॉनॉमिस्ट, हा भारतासारख्या खंडप्राय देशाचा, एक विकसनशील राष्ट्राचा पंतप्रधान, त्यांना 2 कार्यकाळ 10 वर्षे मिळाले आणि त्यामध्ये त्यांनी धोरणात्मक परिवर्तन करून अर्थव्यवस्था सशक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आज आम्ही ज्या स्थितीत आहोत, जगाची 5वी अर्थव्यवस्था आम्ही आहोत. दारिद्र्य फार मोठ्या प्रमाणात निर्मूलन झालेलं आहे, फार मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग निर्माण झालेला आहे, पायाभूत सुविधा वाढलेल्या आहेत. अशा सर्वांच्या पायाभरणीचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुरुवातीला अर्थमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून केलं. हे आपण सर्वांनी आणि नव्या पिढीनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती घेणं, त्याचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. एक व्यक्ती म्हणून बालपणी आईचं निधन, एक सामान्य परिवार, नंतर देशाची फाळणी, इथून भारतात यावं लागलं, अशी अत्यंत विपरीत, ॲडव्हर्स, त्रासदी असलेली एकंदर स्थितीमध्ये आपली बुद्धिमत्ता, अभ्यास याच्या बळावर ते पुढे जात राहिले. आपल्या जीवनाची सुरुवात प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू केलं. केम्ब्रिज विद्यापीठात गेले, त्या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, डॉक्टरेट मिळवली अर्थशास्त्रामध्ये. भारतात आले, या ठिकाणी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये ॲडवायझर म्हणून, सल्लागार म्हणून काम करत होते. पुढे ते युनिव्हर्सिटी गॅम कमिशनचे चेअरमन, प्लॅनिंग कमिशनचे डेप्टी चेअरमन, अर्थसचिव, अर्थमंत्री, पंतप्रधान, हा त्यांचा जीवनाचा प्रवास प्राध्यापकापासून सुरू झालेला पंतप्रधानपर्यंतचा हा थक्क करणारा आहे. आज ते आता आपल्यात नाहीत, परंतु आपण श्रद्धांजली वाहताना, त्यांची आठवण करताना, मानवी जीवनामध्ये त्यांचे जे गुण होते, बुद्धिमत्ता, आपल्या विषयातलं एक्सपर्टाईज, अर्थशास्त्रातलं प्रामाणिकपणा, चारित्र्य, शालीनता, विनम्रता, हे गुण
कुठल्याही सुजाण सजग नागरिकाला प्रेरक स्फूर्तिदायी आहेत. आज देश त्यांची आठवण करीत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला इतिहास जरूर न्याय देईल. महात्मा गांधी सर्वोदय भवनच्या वतीने त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास स्थिरशांती प्रदान करो व त्यांच्या कुटुंबियाला आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. या प्रार्थनेसह विनम्र अभिवादन.